नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि सत्ताकारण हा नवराष्ट्राचा जो विशेष निवडणुकीच्या संदर्भातला कार्यक्रम आहे त्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. माझ्याबरोबर माझे नेहमीचे सहकारी अनिकेत जोशी सर आणि विशाल राजे आमचे मुंबईहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. विशालजी, खरं तर महत्वाचा प्रश्न असा आहे की काल आपण बघत होतो की जी न्याय यात्रा एक महाराष्ट्रामध्ये आलेली होती राहुल गांधींची, आणि त्यासाठी ते फिरल्यानंतर अर्थातच मुंबईमध्ये जेव्हा समारोप झाला आणि जी एक इंडिया आघाडीची ज्याला म्हणता येईल ती एक प्रचंड मोठी सभा करण्याचा त्यांनी एक प्रयत्न केला, त्यातून कुठेतरी शक्ती प्रदर्शन आणि जास्तीत जास्त पक्ष आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडनं होणं अपेक्षितच होतं. या सगळ्यावरती पहिल्यांदा तुम्ही काय सांगाल की त्या सभेमध्ये ज्या पद्धतीची भाषणं झाली आणि एकीकडे हे दाखवण्याचा प्रयत्नही झाला की आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ते नरेंद्र मोदींच्या भाजपाला आणि एनडीएला टक्कर देणार आहोत? नाही, ही जी सभा झाली ना, ही 2-3 अर्थांनी खूप म्हणजे त्याचा उल्लेख चांगल्या पद्धतीने करता येईल किंवा ती वेगळी ठरली असं म्हणता येईल. एक तर मुळात शिवाजी पार्कला तिरंगी झेंडा किंवा पंजा किंवा इतर पक्षांचे झेंडे बघण्याची सवयच नाहीये. शिवाजी पार्क म्हटलं की भगवे झेंडे. म्हणजे दादर आम्ही अनेक वर्षांपासून पाहतोय, शिवाजी पार्कला सभा आहे म्हटली, कार्यक्रम आहे म्हटलं की तो शिवसेनेचा 100% तो कार्यक्रम. गेल्या काही वर्षामध्ये फार फार तर त्याच्यात बदल हा की राज ठाकरेंचा कार्यक्रम किंवा राज ठाकरेंची जाहीर सभा, म्हणजे कार्यक्रम नाही म्हणणार, जाहीर सभा. पहिल्यांदा असं झालं की शिवाजी पार्कवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळे पक्ष एकत्र आले. म्हणजे अगदी लहान लहान पक्ष पण होते आणि म्हणजे ज्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचं फक्त दसरा मेळावा किंवा शिवसेना प्रमुखांचा दसरा मेळावा ज्या ठिकाणी व्हायचा आणि ज्या ठिकाणी लाखोंची गर्दी जमायची, अशा ठिकाणी पहिल्यांदा इतर पक्षाचे सगळे नेते एकत्र आले आणि शिवसेना प्रमुख 5 मिनिटं फक्त बोलू शकले. इतर नेत्यांना त्या ठिकाणी महत्व होतं. हा एक पहिला त्याच्यातला बदल होता. दुसरा बदल, आज आम्ही नवराष्ट्राला ती बातमी प्रकाशित केलेली आहे. मला वाटतं अनिकेतजींनी ती वाचली आहे की इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो, हे जे वाक्य पहिल्यांदा शिवसेना म्हणजे शिवाजी पार्कवर अभिवादनासाठी यायचं, तर यावेळी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी इथे जमलेल्या तमाम देशभक्त बंधू आणि भगिनींनो असा उल्लेख केला. म्हणजे ती अभिवादनाची पद्धत त्यांना आता ती अंगवळणी पाडावी लागेल जर इंडिया आघाडीमध्ये ते कायम राहिले तर. त्यानंतरचा तिसरा विषय असा होता की प्रकाश आंबेडकर सातत्याने तिथे म्हणजे त्यांची जी भूमिका आहे ती अजूनपर्यंत क्लिअर नाहीये, पण मोदींना विरोध करायचा हा अजेंडा घेऊन सगळेजण एकत्र आलेले आहेत. हे जसं तुम्ही म्हणाल्या तसं या सभेच्या सुरुवातीपासून ते दिसत होतं किंवा राहुल गांधींची न्याय यात्रा जेव्हापासून सुरू झाली मणिपूरपासून, तेव्हापासून तो सगळं वातावरण त्या पद्धतीचं होतं की सगळे मिळून एकालाच टार्गेट करतील किंवा सगळे मिळून भाजपला टार्गेट करतील. आणि म्हणून राहुल गांधींनी त्यांच्या भाषणामध्ये पहिलेच हे क्लिअर केलं की हे एकाला कोणाला तरी आम्ही टार्गेट करत नाहीये किंवा एका कुठल्या पक्षाला एका व्यक्तीला आम्ही टार्गेट करत नाहीये. तर हे त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच ते क्लिअर केलं होतं. असं या सभेमधल्या बऱ्याच गोष्टी घडल्या. त्याच्यामधलं एक राहुल गांधींचं जे स्टेटमेंट होतं, जे आता म्हणजे भाजपला त्यांनी शक्ती दिली म्हणजे इंडिया आघाडीच्या याच्यामधलं, तर त्यांनी ते हिंदू याच्यामध्ये एक शक्ती असं म्हणजे हिंदूंमध्ये एक संकल्पना किंवा हिंदुत्वाची एक संकल्पना असं काहीतरी त्यांना ते काय म्हणायचं होतं माहित नाही, पण त्यांनी त्याच्यासमोर तो हिंदू शब्द लावला आणि ती शक्ती जी आहे ती शक्ती म्हणजे भाजपचा शक्तिपात होण्याऐवजी भाजपला शक्ती मिळाली त्याच्यातून. तर आता बघू, ही पहिलीच सभा होती महाविकास आघाडीची किंवा इंडिया आघाडीची असं म्हणता येईल. इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ती राज्यस्तरावरच, पण इंडिया आघाडीची ही पहिली सभा होती. यानंतरच्या अनेक सभा होतील, अनेक मुद्दे होतील. मुळात मुंबईचं जे मतदान आहे त्याला अजून बराच वेळ आहे. त्याच्यामुळे या सभेचा मुंबईत काय परिणाम होईल हा सांगता येत नाही. महाराष्ट्रामध्ये फारसा परिणाम बराच काळ जायचा आहे. बरेच मुद्दे अजून असे शक्तीसारखे किंवा इतर याच्यासारखे मुद्दे येतील. त्याच्यामध्ये कालची कुठेतरी नांदी होती नाही का अनिकेतजी, की एका अर्थाने इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये हे दाखवायचं होतं की आम्ही सगळे एकत्र आहोत
मग जसं विशालजी म्हणत होते की उद्धव उद्धव ठाकरेंनी ठाकरेंची जी पंचायत आहे जी उद्धव ठाकरेंनी एक असा उल्लेख केला त्याच्यामध्ये हम्म. की त्यांनी हात, तुतारी आणि मशाल हे एकत्र आणलं बरोबर त्या सभेच्या हो, सुरुवात. हो. ते अगदी थोडा वेळ त्यांना मिळाला त्याच्यामध्ये. हम्म. ते म्हणले हातात मशाल घेऊन आपल्याला तुतारी वाजवायची. तुतारी वाजवायची ही त्यांनी तिन्ही त्यांचे काँग्रेस, शिवसेना आणि म्हणजे शिवसेना हो, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या तिघांची जी चिन्ह आता सध्या त्यांना निवडणूक आयोगाने दिली आहेत त्याच्यावरती त्यांनी ते एक भाष्य केलं, एक टिप्पणी केली असं म्हणायला हरकत नाही. चांगली कॉमेंट होती. दुसरं विशाल म्हणाला त्याप्रमाणे त्यांनी हिंदुत्व सोडून दिल्याचा पूर्ण सबळ पुरावा त्यांना त्या सभेत द्यावा लागला त्यांच्या मित्र पक्षांमुळे. होय. आणि त्यांची जी नेहमीची बाळासाहेब ठाकरेंची जी हाक असायची महाराष्ट्राला की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनी माता बांधवांनो, बरोबर बरोबर हे कुठेतरी लोकांच्या जे शिवाजी पार्क म्हटल्यानंतर ती जी हाक त्यांची होती ती आता पुसली गेली आहे असं उद्धव ठाकरेंनी तिथे स्वतःच दाखवलं. मला मगाशी विशाल म्हणाला त्याप्रमाणे मला एक असं वाटतं की सभेला गर्दी प्रचंड होती. म्हणजे व्यासपीठावरती एक 200 लोक सहज असावे. अगदी व्यासपीठावर एवढे आणि- प्रचंड प्रमाणातली गर्दी. इतकं मोठं व्यासपीठ, त्याच्या पुढे 40 फुटाचा त्यांनी तो डी ठेवलेला आणि सर्व खुर्च्यांची मांडणी होती. म्हणजे मला त्यात असं म्हणायचंय की एरवी शिवाजी पार्कला काही वर्षांपूर्वी पोलीस असं सांगायचे की शिवाजी पार्कला पूर्ण भरलं शिवाजी पार्क तर 2-1 लाख लोक, 2-2.25 लाख लोक तिथे राहतात. आता त्याच्यामध्ये काही जिमखान्यांचं आक्रमण झालेलं आहे, काही अन्य गोष्टी त्याच्यात शिवाजी पार्कचा भाग कमी झालेला आहे. खेळपट्ट्या तिथे आहेत त्या संरक्षित केल्या जातात, त्याच्यावरती खुर्च्या लागत नाहीत. आणि खुर्च्या मुळात एका खुर्चीमध्ये पूर्वी जर 2 माणसं खाली बसत असतील त्या जागी 1 खुर्ची राहते. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये सभा मोठी प्रचंड होती यात शंका नाही. परंतु बाळासाहेब ठाकरे किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या ज्या सभा लोकांनी मुंबईनी पाहिल्या की तेवढे ताकदीची ती सभा होती असं म्हणता येणार नाही आपल्याला. इतके सगळे पक्ष एकत्र ताकद लावून सुद्धा. अगदी बरोबर. मुळात कसं आहे, बोला विशालजी. मुळात त्याच्यात कसं आहे की शिवाजी पार्कला सभा म्हटल्यानंतर ती शिवसेनेची सभा आणि उत्स्फूर्तपणे येणारा शिवसैनिक. शिवाजी पार्क ग्राउंड एवढं मोठं आहे किंवा मुंबईतला आता या काळामध्ये बीकेसीचं ग्राउंड आहे, त्याच्या व्यतिरिक्त शिवाजी पार्क एवढं ग्राउंड नाहीये आणि ते भरायचं म्हणजे ते बाळासाहेबांनीच भरलं. आणि मला असं वाटतं की एकदा केव्हा तरी आंबेडकरांची सभा झाली होती आणि त्यावेळी ते ग्राउंड भरलं होतं, म्हणजे प्रकाश आंबेडकरांची. आणि म्हणून मग या रिपाईच्या चळवळीमध्ये प्रकाश आंबेडकरांना पण बाळासाहेब म्हणण्याची पद्धत सुरू झाली. बरोबर. म्हणजे जुने काही सभेचा संबंध नसेल सभेचा संदर्भ म्हणजे सभेचा संबंध म्हणजे फक्त बाळासाहेबच ही भरू शकतात. तर त्याच्यामुळे ते कसं आहे, बाळासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांनाही त्या उपाधींनी हे करायचं. म्हणजे त्यांच्याच मतदारसंघातले बरेचसे कार्यकर्ते सांगत असतात की बाळासाहेब ठाकरेंनंतर आंबेडकरांचा मुद्दा काढलाय म्हणून त्या मुद्द्यावर आपण येऊच या. कारण काय मुख्यत्वे बघा तुम्ही की राहुल गांधींनी सुद्धा इथे आल्यानंतर किंवा गेल्या काही दिवसामध्ये शरद पवार असू देत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असू द्या, या सगळ्यांची किंवा काँग्रेसचाही प्रयत्न असा चालू आहे की प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आपल्या बरोबर असेल तर आपल्याला बराच फायदा त्याचा होऊ शकतो, अशा पद्धतीचा, किंवा वंचित आपल्या बरोबर असेल तर फायदा होऊ शकतो. त्याचं एक सकाळीच आपल्याला दिसलं की चैत्यभूमीवरती जाऊन सुद्धा आले. पण सभेमधली जी परिस्थिती होती तिथे प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने बोलले, काय म्हणाल तुम्ही? मी अगदी आपल्या पहिल्या वेळी सुद्धा आपण ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी पण मी म्हटलं होतं की प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेससोबत जाण्याचा मूडच नाहीये. म्हणजे त्यांनी मागे पण 10 ते 12 मतदारसंघामध्ये काँग्रेसचं ते नुकसान होईल अशीच भूमिका घेतली होती. यावेळी पण त्यांचं त्याच पद्धतीने वाटचाल सुरू आहे. त्यांची ज्यावेळी चर्चेची म्हणजे महाविकास आघाडीने ज्यावेळी त्यांना चर्चेसाठी म्हणून बोलावलं किंवा चर्चेसाठी म्हणून हॉटेल ट्रायडंटला जेव्हा पहिली मिटिंग झाली त्यावेळेची त्यांची जी भूमिका होती ती हळूहळू बदलत गेली. मग त्यांनी सांगितलं शेवटच्या याच्यामध्ये त्यांनी एक अटी शर्ती अशा पद्धतीने त्यांनी ठेवल्या समोर की तुम्ही निवडून आल्यानंतर किंवा आपण सगळेजण निवडून आल्यानंतर तुम्ही कुठल्या दुसऱ्या पक्षासोबत जाणार नाही किंवा तुम्ही भाजपसोबत जाणार नाही, भाजपशी हातमिळवणी करणार नाही, अशी ती अट होती. अनिकेतजी सहमत असतील की अशा अटींवर राजकारण होत नाही. म्हणजे भविष्यात आम्ही असं झालं तर तसं करू अशा पद्धतीने राजकारण होऊ शकत नाही किंवा तसं कोणी कमिटमेंट देऊ शकत नाही. पण यांनी ती मुळात अट टाकणं याचाच अर्थ हा होता की ते कुठेतरी एक मोठा अडथळा यावा
आणि आपण बाजूला व्हावं. म्हणजे मला तर काल ते ऐकताना सुद्धा म्हणजे राहुल गांधींचं भाषण होण्यापूर्वी ज्यावेळी प्रकाश आंबेडकर बोलले, तर त्याचं पण खूप आश्चर्य वाटलं की ते त्यांच्या स्टेजवर होते. होय. पण त्यांनी त्या स्टेजवर हे वाक्य बोलले ते भाषणामध्ये की आपण सोबत असलो काय किंवा नसलो काय, होय. तरी सुद्धा आपण मोदींविरुद्ध लढलं लढलं पाहिजे. पाहिजे किंवा भाजप विरुद्ध लढलं आपण पाहिजे. लढलं पाहिजे. लढलं पाहिजे हा 100% म्हणजे हा त्यातला सत्य भाग आहे. पण नसण्याचा जो विषय जो त्यांच्याकडून आला आपण म्हणजे तुम्ही स्टेजवर आहात तर तुम्ही सोबत आहात असं गृहीत धरलं जात होतं. पण त्यांनी ते इंडिकेट केलं कुठेतरी की आपण नसलो तरी सुद्धा आम्ही मोदींच्या विरोधामध्ये लढणार आहोत. तर हे मला असं वाटतं की कुठेतरी अजूनही द्विधा मनस्थितीमध्ये ते असावेत किंवा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तो फक्त जशी जशी आता निवडणूक जवळ येईल किंवा उमेदवारी देण्याची जेव्हा हे जवळ येतील दिवस सगळे, तर त्यावेळी कदाचित क्लिअर होईल. भाषणांबद्दल हा बोला ना. नाही, आंबेडकरांचं विशालता सांगत होता ते त्याच्याप्रमाणेच त्याच्या पुढचं आज सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या काही सदस्यांनी तिथल्या ज्या संभाव्य काँग्रेसच्या उमेदवार आहेत प्रणिती शिंदे आमदार सध्याच्या, त्यांच्या संदर्भात एक असं पोस्टर काढलेलं आहे की हा भाजपला मदत करतायत किंवा भाजपात जात आहेत. अशा प्रकारे पोस्टर वंचितच्या लोकांनी आज सोलापूरमध्ये काढलेलं आहे. आणि हे म्हणजे हे काय असं लक्षण नाहीये की एकत्र जाण्याचं लक्षण नाहीये. बरोबर. पण सभेमधलं तुम्हाला जर भाषण असं या अर्थाने बघितलं तर मुद्दे, राहुल गांधींचं जे भाषण होतं तर ते तुम्हाला तेवढं आक्रमक किंवा तेवढं असं वाटलं का की ज्याच्यामध्ये इंडिया आघाडीची एक व्यापक भूमिका मांडली गेली आणि ते मोदींना थेट टार्गेट करून काही बोललं गेलं किंवा काही एक दिशा देणार असं वाटलं का? खरं म्हणजे राहुल गांधी आता गेले 2-3 महिने ज्या पद्धतीने बोलतायत त्याच पद्धतीने त्यांनी शिवाजी पार्कलाही भाषण केलं. त्याच दिवशी सकाळी त्यांनी मणिभवनला आणि बाजूच्या हॉलमध्ये एक एनजीओची सभा घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी जे भाष्य केलं तेच या पद्धतीचं आहे. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना एक लाईन दिली होती की भाजपा हटाव हा नारा तो त्यांनी तेवढ्याच प्रकर्षाने दिला नाही. पण तुझा काय म्हणतोय विशाल? अगदी बरोबर आहे. भाजप हटाव हा नारा न देता त्यांनी त्यांचा जो नारा होता मोहब्बत की दुकान, बरोबर, तर तोच शेवटचा जो म्हणजे घोषणा जी आहे ती नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान हीच घोषणा देऊन आणि त्यांनी ते समाप्त केली त्यांचं भाषण जे होतं ते. पण ते गंमत वाटते मला हा दुकान हा शब्द म्हणजे थोडासा म्हणजे मला वैयक्तिक की दुकानदारी किंवा दुकान मांडणे हा शब्द आपण मराठीमध्ये तेवढा वेगळ्या अर्थाने घेतो. तो आपण वेगळ्या अर्थाने घेतो. विशेषतः आपण पत्रकार म्हणून वेगळ्या अर्थाने घेतो. अगदीच वेगळ्या अर्थाने घेतो. बरोबर आहे. पण त्या व्यतिरिक्त खरं म्हणजे मुद्दे भरपूर होते आणि जे इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स आहेत त्याबद्दल त्यांनी उल्लेख निश्चित केलेला आहे. पण ज्या पद्धतीने ते अतिशय सिस्टमॅटिक असं मांडलं जायला हवं होतं त्यामध्ये कसं आहे, उद्धव ठाकरेंची एक स्वभाव झाला आता ते कोटी करण्यासाठी म्हणजे तुम्ही जी सुरुवातीला त्यांचं दिलं की आपल्याला कसं घड्याळ बांधून मशाल किंवा मशाल तुतारी करायची हाताचा हे करून, तर कोटी शोधण्याचा प्रयत्न आणि या कोटीच्या प्रयत्नामध्ये काही आक्रमक मुद्दे बाजूला राहतात आणि अडचण जी त्यांची झालेली खास करून की हिंदुत्वाबद्दल बोलता येत नाही आता, जे त्यांचा टार्गेट ठरू शकतं ते पुढे आणि अडचणीचं ठरू शकतं. कदाचित त्यांना ती जाणीवही झाली असेल. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये शरद पवार तर ठीक आहे ठामपणे त्यांची जी लाईन होती त्याच्यावरच भाषण करतात. पण उद्धव ठाकरेंची जी अडचण झालेली आहे खास करून आहे ना, कारण कसं आहे हे उद्धव ठाकरेंना एकतर 5 मिनिटात बोला असं कोणी सांगितलेलं आतापर्यंत इतिहासात असं झालेलं नाही. कुठल्याच ठाकरेंना सांगू शकत नाही 40 मिनिटं बोलणार, 45 मिनिटं बोलणार. कुठल्याच ठाकरेंना तुम्ही सांगू शकत नाही की 5 मिनिटात बोला. आणि त्याच्यामुळे त्यांचे जे काही त्यांच्या भाषणाचे जे मुद्दे होते त्यांना तितके आक्रमकपणे मांडता झाले नाहीत खरं सांगायचं तर. त्यांनी मला एक मुंबईमध्ये दिल्या गेलेला 42 चळवळीतला चले जावचा नारा एवढा एक पकडून त्याच्या अनुषंगाने भाजपला चले जाव म्हणणं हे लोकांनाही हा विरोधाभास लक्षात येतो की स्वातंत्र्य चळवळीतल्या गोष्टी आणि तुम्ही आता या पद्धतीने उच्चार करता. मला असं वाटतं उद्धव ठाकरेच म्हणाले की रशियाच्या निवडणुकीचं मी आता वाचलं आणि तिकडे एक पोलीस समोर नाहीये, परंतु हे तुम्ही मुंबईत आणि भारतात भरून बोलू शकताय ना.
म्हणजे याच्यापेक्षा हुकुमशाही नसणं होय. याचं किती आणखीन हे असणार आहे. परंतु बरोबर. ही जी तुलना आहे ना, ही म्हणजे ते कुठेतरी पराभूत मानसिकतेमधनं येते असं मला वाटतं, की सगळंच आता म्हणजे मुद्देच नाहीये, हातातून तर सुटून मग चाललेलं काहीतरी दिसतंय. एक शत्रू शोधणं. तशाच प्रकारे राहुल गांधीचं राहुल म्हणणं गांधी. विधान तेच आहे, की मोहब्बत की दुकान बरोबर. नफरत के बाजार में मोहब्बत की मोहब्बत की दुकान किंवा दुकान. असं तत्सम जे काय त्यांना म्हणायचंय, ते एक आणि संकल्पना मुळात आहे, काय झालं, स्पष्ट येऊ शकत नाही. त्याचे उदाहरणं आपल्याला सापडू शकत नाही. काय म्हणत इलेक्टोरल बॉन्डचा विषय असा आहे की इलेक्टोरल बॉन्डला फार सगळेजण काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करू शकतील किंवा खूप मोठा स्कॅम झालेला आहे असं त्याच्यावर आरोप करू शकतील असं असं असे हे नाहीये. चित्र कारण म्हणजे भाजपला जर 6,900 काही हजार कोटी जर मिळाले असतील तर त्याच्या खालोखाल तृणमूल काँग्रेसला आहे आणि त्याच्या खालोखाल काँग्रेसला आहे. होय. म्हणजे सगळ्यांपर्यंतच तो लाभ पोहोचलेला आहे. म्हणजे परवाच्या दिवशी मी लिहिताना म्हणून मी सहज ते काही गोष्टी सर्च करत होतो. त्या करत असताना म्हणजे काही पक्षांची तर नावं पण मी पहिल्यांदा ऐकली, जी हो. अनेक राज्यांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा जे कधी चर्चेत नसतात पक्ष, अशा पक्षांना सुद्धा त्याच्यामध्ये निधी मिळालेला आहे. त्याच्यामुळे तो सगळ्यांना मिळालेला आहे आणि ही वास्तविकता आहे की जो सत्तेत असतो त्याला जास्त निधी मिळतो. म्हणजे एक आणि अमित शहानी याच्याबद्दल फार आता त्यांचं जे विधान आहे तर त्यांनी ते म्हणाले की आमचे 303 खासदार आहेत आणि पॅन इंडिया तसा प्रेझेन्स आहे आणि त्यामध्ये आम्हाला एक निधी मिळालेला आहे. आपण बीआरएसचा विचार केला की तृणमूलचा विचार केला तर यांचं राज्याबाहेर कुठे काही अस्तित्व नाही. बीआरएस तर निवडणूक हारलेली आहे आणि त्यांना मिळालेला निधी म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड या मुद्द्यावरती जर जनतेसमोर जाऊन हा सबसे बडा घोटाला आहे, 2G से बडा घोटाला आहे, अशा पद्धतीचं जे एक कुठेतरी राहुल गांधी पण वातावरण नाही तयार स्टँड करतील, होऊ शकत. तर ते खरं तसं होईल का? ते स्टँड होऊ शकणार नाही. दुसरा विषय कसा आहे की पॅन इंडिया जरी यांचे 303 खासदार असले, 300 प्लस, तरी सुद्धा तृणमूलला यांच्या बरोबरीने की म्हणजे दुसऱ्या स्थानाचा निधी मिळतो. याचं हो. कारण हे आहे की हे उद्योग जे आहेत किंवा मोठी कारखानदारी जी आहे त्यातून हा निधी जनरेट होतो. म्हणजे अर्थातच की जे औद्योगिक मोठ्या प्रमाणामध्ये जिथे गरजा असतात या लोकांच्या की सरकारने त्या पद्धतीने धोरणं बनवावी, उद्योगांना फायदेशीर ठरतील अशी, त्या ठिकाणी हा निधी दिला जातो किंवा मग मदतीसाठी म्हणून पूर्वी तर ज्यावेळी कॅश व्यवहार ज्यावेळी होते त्यावेळी तो किती पैसा येत असेल आणि जात असेल. मला वाटतं अनिकेतजींना तर ते तर खूप म्हणजे किती वर्षांपासून बघतात आहे की हे काय व्यवहार होत असतील त्यावेळी. आता इलेक्टोरल बॉन्डमुळे निदान आपण हे सांगू शकतो की नाही हे इन्स्टिट्यूशनलाइज झालं. 6,900 कोटीच आहे किंवा हे 1,400 कोटीच यांनी अमुक्याने दिले किंवा जसं काल आंबेडकरांनी पण उल्लेख केला की 259 कोटी रुपयाची कंपनी म्हणजे जिला नफा 259 कोटींचा आहे ती 1,400 कोटी रुपयाचे बॉन्ड कसे घेऊ शकते. तर ते म्हणजे निदान आता आपण आकडे तरी सांगू शकतो या इलेक्टोरल बॉन्डमुळे. त्याच्यामुळे हा मुद्दा काही फारसा असा स्टँड होईल असं वाटत नाही लोकांमध्ये. या संदर्भात मला असं वाटतं की हे खरंच आहे की सर्व पक्षांना निधी मिळालेला आहे. आता राहुल गांधी आणि त्यांचे जयराम रमेश किंवा हे लोक यांनी एक मध्यंतरी असं विधान केलं होतं की ही करोना लस दिली गेली, हो. त्या करोना लस देणाऱ्या पुनावाला यांच्या कंपनीने मोदींना किंवा भाजप पक्षाला म्हणून इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून मदत केलेली आहे. त्याचबरोबर त्याच कंपनीने शरद पवारांना देखील मदत केलेली आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसनेच काल स्टेटमेंट केलेलं आहे, इलेक्शन कमिशनला कळवलंय की आम्हाला पुनावालांकडनं 50 कोटी अशी रक्कम मिळालेली आहे. म्हणजे हे काय ते जे सांगतायत की ज्या पद्धतीने कनेक्शन लावायचा प्रयत्न करतायत की कुठेतरी ह्यांनी निधी दिला आणि कुठेतरी त्यांना काही कॉन्ट्रॅक्ट मिळाले किंवा हे केलं. आता करोना संदर्भात इतकी भयानक परिस्थिती देशात आणि जगात होती, तर त्यावेळेला लस तयार होणं, ती लस लोकांना वेळेत पोहोचवणं एक प्रचंड मोठं काम होतं. त्याचं जागतिक स्तरावर कौतुक केलं गेलं. भारतातून लस आमच्याकडे पाठवा म्हणून आफ्रिकेतले आणि युरोपमधले देश तुमच्या मागे लागलेले होते. अशा परिस्थितीमध्ये लशीच्या उत्पादनासाठी किंवा त्या वितरणासाठी हे काहीतरी करप्शन झालेलं असं म्हणणं हाच एक मुळात मोठा लोकांचा द्रोह आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. लसीचा तुम्ही मुद्दा काढला आणि जी म्हणून 2 नेत्यांची विधानं आठवत आहेत. एक म्हणजे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी पहिल्यांदा असं सांगितलं होतं की भाजपा की लस आहे, मतलब भाजपा का टीका है मैं नहीं लूंगा. आणि काल प्रणिती शिंदेनी केलेलं विधान अतिशय हास्यास्पद होतं की प्रणिती शिंदेनी काल सोलापूरमध्ये सांगितलं की मी लस घेतली नाही,
या लसीमुळे बीपी आणि हृदयविकार आणि डायबिटीस सारखे प्रश्न हे होत आहेत, त्यामुळे मी लस घेतलेली नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे बेजबाबदार एका विधानं जेव्हा करतात ज्याला काही शास्त्रीय आधार नसतो, त्यावेळी हे हास्यास्पद किती होतं. आणि हे लोकांमध्ये असे नेते जेव्हा बोलतात तेव्हा तो कुठे ना कुठेतरी तुमच्या पक्षाला सेटबॅक असतो की नाही? नक्कीच असतं. म्हणजे तुम्ही अनसायंटिफिक विचार करताय, अनसायंटिफिक विचार तुम्ही लोकांमध्ये पसरवायचा प्रयत्न करताय आणि तुम्ही खासदार होण्याच्या किंवा देशावर त्याची राज्य इच्छा करण्याच्या होय. अशा प्रकारची महत्वाकांक्षा ठेवून काम करताय. सगळं चुकीच्या पद्धतीने होतंय. कारण कालचं त्यांचं जे विधान होतं ते खरंच तशा पद्धतीने एक हास्यास्पद होतं की, आणि क्लेम ज्या पद्धतीने करतो, ज्या क्षेत्रात आपलं काही म्हणजे ज्याची म्हणजे माहिती योगदान नाही किंवा तुमचं त्या पद्धतीने काही शिक्षण नाही, तुम्ही होय. एखाद्या डॉक्टरनी असं बोलणं किंवा काही पुराव्यांच्या आधारे बोलणं, त्याच्यावर संशोधन सुरू आहे ऍक्च्युली. म्हणजे त्यातला ते संशोधनाचा निष्कर्ष आता तो प्रणिती शिंदेंनी काढला हा भाग वेगळा, पण प्रत्यक्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याच्यावर संशोधन सुरू आहे. हो, म्हणजे लस घेतल्यानंतर, लसीच्या नंतर, परंतु त्यावेळची जी एक प्राप्त परिस्थिती होती त्यामध्ये लसीकरणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय कुठल्याच बरोबर. देशासमोर उपलब्ध नव्हता. आणि जिथे आणि लसीकरण झालं होय, त्या देशामधल्या पुढच्या ज्या करोनाच्या लाटा आल्या किंवा त्याच्यामध्ये जे लोक आजारी पडले ते मृत्यू होण्याचं प्रमाण अतिशय कमी कमी झालं. झालं आणि सौम्य त्या आपल्याकडे प्रकारचं पण तो दुसऱ्या आणि तिसऱ्या करोनाच्या ह्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण घटत गेलं. घटत गेलं. हा खूप मोठं यश होतं ना बरोबर. लस देण्याचं. कारण डेल्टा व्हायरस नंतर डेल्टा व्हेरियंट नंतर जो ओमायक्रॉन जो आला तो अतिशय सौम्य स्वरूपाचा होता. म्हणजे एकीकडे कुठेतरी लसीकरणाचा फायदा हा झालेला आपल्याला दिसून येतो. आणखी मला यायचंय की कालच्या ह्याच्यामध्ये शरद पवारांचं जे भाषण होतं, तर तुमच्या दोघांकडे मला त्याबद्दल विचारायला आवडेल दोघांनाही की काय शरद पवारांच्या भाषणाबद्दलचं तुमचं कालचं काय आकलन? शरद पवारांनी त्यांची एक पक्षाची म्हणून एक भूमिका मांडली. त्यांना स्वतःला म्हणजे राष्ट्रीय महत्वाकांक्षा त्यांनी कधी लपवून ठेवलेली नाही. परंतु खासदारांची संख्या नाही यामुळे ते मागे राहतात. आणि हे अगदी खरं आहे. खासदार नसते तुम्ही त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या मागे सुद्धा जर 100-150 खासदारांची शक्ती नसेल तर तेही कुठल्या पद्धतीनं पंतप्रधान पदावर दावा करू शकतील म्हणजे नाही करू शकणार. म्हणजे उघड आहे ते. उघड आहे. या इलेक्शनला तर ते काही शक्य दिसत नाहीये. शरद पवारांचं भाषण हे देखील उद्धव ठाकरेंप्रमाणे मला केविलवाणं वाटलं. एवढा मोठा नेता इतक्या मोठ्या सभेपुढे बोलायला होतं ते राहुल गांधींचे एक म्हणजे ज्याला आपण म्हणू की दुसऱ्या तिसऱ्या दर्जाचे सरदार अशा प्रकारे या दोघांनी वागावं हे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील योग्य वाटलं नसेल. आता एकंदर आपण जर विचार केला तर एनडीए आणि इंडिया आघाडीचं जे सगळे पक्ष आहेत, तेजस्वी यादव त्यांच्या राज्यापुरतं त्यांचं आहे, पण अर्थात त्यांच्या असण्याने तसा काही महाराष्ट्रामध्ये फार फरक पडणार आहे अशातला भाग नाही. बिहार पुरतं नाही. पण ही जे सगळे पक्ष आहेत या सगळ्यांना कुठेतरी काँग्रेस आपल्याला एक ओझं आहे, लायबिलिटी असं वाटतंय का? कारण त्यांच्या राज्यामध्ये जेव्हा ही परिस्थिती येणार आहे तेव्हा आताची मजबुरी लोकसभा निवडणुकीची आणि कुठल्या तरी राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाच्या हातामध्ये सूत्र असणं या अर्थाने राहुल गांधींना प्रोजेक्ट करणं, जसं अनिकेतजी म्हणाले की केविलवाणं वाटलं शरद पवारांचं. आणि आता तुम्ही उल्लेख केला म्हणूनच की तेजस्वी यादवचं भाषण सगळ्यात प्रभावी झालं. त्याला जो प्रतिसाद मिळत होता जनतेचा तिथल्या ते खूप चांगलं पण बोलले आणि मुद्देसूद बोलत होते. म्हणजे एक युवा नेता जो भविष्यामध्ये त्याला काही चांगलं राजकीय भविष्य असू शकतं अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे असं मुंबईला तरी जाणवलं. आणि तेजस्वी यादव म्हणजे गेल्या वेळी जेव्हा जरी बिहारमध्ये निवडणुकीमध्ये तेजस्वी यादवांची काय परिस्थिती होती हे जरी झालं तरी सगळेच राजकीय पंडित तेव्हा म्हणत होते की मॅन ऑफ द मॅच अशा अर्थाने म्हटलं तर तेजस्वी यादव यांच्याकडे बघावं लागेल. कारण त्यांनी केलेली मेहनत असू दे किंवा एकंदरच ज्याला एक परिपक्वतेकडे जाणारं नेतृत्व आणि जो एक आक्रमकपणा लागतो भाजपासारख्या किंवा याच्यासाठी लढण्यासाठीचा जो एक आक्रमकपणा लागतो, ह्या सगळ्याचा एक मेल मिलाफ ज्याच्यामध्ये म्हणता येईल आपल्याला असा ताळमेळ तो त्यांच्या ह्याच्यात निश्चित दिसला. भविष्यातलं राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व म्हणून तेजस्वी यादवांचा चेहरा काल तो जाणवला स्वतःला. हो, त्यांनी निश्चित एस्टॅब्लिश केलं. म्हणजे आपण महाराष्ट्रातले पक्ष या अर्थाने बघितलं गेलं तर कुठेतरी शरद पवारांची स्थिती केविलवाणी. कारण शरद पवारांना जे मला आठवतं की शरद पवार जेव्हा बारामतीमध्ये हे करायचे तेव्हा ते सरळ सांगायचे की मी बारामतीत फिरत नाही, आता फिरावं लागतंय. आपण परवाच्याच व्हिडिओमध्ये म्हणलेलो आहोत की त्यांच्यासाठी अस्तित्वाचीच लढाई ती एका अर्थाने आहे. आणि या परिस्थितीमध्ये कालची जी सभा होती
तिचा जर विचार केला तर इतक्या प्रचंड संख्येने तिथे नेत्यांची जी प्रभावळ असं ज्याला म्हणता येईल ती तिथे होती. आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख नेत्यांची भाषणं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची भाषणं तेवढी प्रभावी झाली नाहीत. उलट प्रकाश आंबेडकर जे बोलले ते एक विचार प्रवर्तक असं बोलले असं म्हणायला लागेल. कारण त्यांचं भाषण म्हणून जर त्याच्याकडे बघितलं आपण तर त्यांनी एक मेसेज देऊन टाकला, त्यांनी एक मेसेज दिला असं म्हणता येईल. म्हणजे संदेश दिला त्यांनी की त्यांची भूमिका काय असेल हे त्यांनी तिथे ठामपणे मांडलं. आणि उलट म्हणजे 2 आणि जे 1च मिनिटं फक्त दोघांची भाषणं जी आहेत ती बुमरँग होण्याची शक्यता जास्त आहे. ती सुरुवात झालेली आहे. एक उद्धव ठाकरेंचं भाषण जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं की ती अभिवादनाची जी पद्धत आहे ती त्यांनी बदलली. आणि दुसरं म्हणजे राहुल गांधींचं स्वतःचं भाषण. राहुल गांधींना तो हिंदू शब्द म्हणण्याची काहीही गरज नव्हती. त्यांनी थेट मोदींच्या विरुद्ध शड्डू ठोकायला पाहिजे होते की हो आमची लढत मोदींची आहे, हो आमची लढत भाजपची आहे, आमची लढत RSSची आहे. ते न करता ते शक्ती समजावून सांगण्याच्या कुठेतरी प्रयत्नामध्ये तो पहिला जो एक त्यांनी हिंदू हा शब्द जो वापरला की हिंदू एक म्हणजे हिंदूंमध्ये एक शक्ती आणि हिंदूंमधली शक्ती म्हणजे ती तुम्ही बीटच नाही करू शकत. ते म्हणजे तो अनावधानाने त्यांनी कसं काय त्यांच्याकडून म्हणजे एवढं मोठं नेतृत्व किंवा एवढी मोठं सगळं आयोजन करतात आणि हे लोक इतकी बारीक चूक करतात याचंही आश्चर्य वाटतं. म्हणजे अगदी बरोबर आहे. आणि प्रकाश आंबेडकर आणि तेजस्वी यादव या दोघांची भाषणं सोडली तर या बाकीच्या भाषणामध्ये तसा खरं अर्थ नव्हता. राहुल गांधीचं भाषण देखील हास्यास्पद ठरलं एका मुद्द्यावरती. पण त्याच वेळेला मला एक शरद पवारांच्या संदर्भात असं म्हणावं वाटतं की एक अतिशय बुलंद व्यक्तिमत्वाचं असं नेतृत्व महाराष्ट्रातलं आणि ज्यांच्याकडे महाराष्ट्र फार आशेने आणि अपेक्षेने बघत होता त्यांच्यावरती आता अशा प्रकारे एक वेळ येणं म्हणजे त्यांच्या प्रकृतीविषयी पण चिंता वाटावी असं एकूण त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचं भाषण बोलतात त्यांचे शब्द लोकांपर्यंत नीट पोहोचू शकत नाही तर फिजिकल मर्यादा आहे त्यांच्या बोलण्याला. त्यांना खरं म्हणजे इतकं बोलावं का लागावं प्रश्न वाटतो. अगदी परवाची एक गंमत सांगते की राष्ट्रवादी पक्षामध्ये निलेश लंके येणार की नाही ह्याच्यावरती आणि तो एक कार्यक्रम झाला आणि त्यावेळी ज्या पद्धतीने इथल्या पुण्यातल्या वातावरणामध्ये म्हणजे त्यांच्या कार्यालयामध्ये वातावरण निर्मिती केली गेली की नगर जिल्ह्यातल्या अगदी छोटस प्रभाव क्षेत्र असलेला एक नेता आपल्या बरोबर येतो आहे किंवा जो सोडून गेला होता तो येतो आहे त्याच्यासाठीचा एक जो माहोल क्रिएट झाला तो बघता की येईल त्याला कोणाला तरी घेऊया आणि येईल त्याच्यामध्ये ताकद. बरं त्यातलं गंमत पुन्हा अशी झाली की निलेश लंकेंनी नंतर सांगितलं की माझा प्रवेश झालेला नाही, मी कार्यक्रमासाठी गेलोय पवार साहेबांचं. कारण त्यांना आमदारकी किंवा हे गमावणे हे त्यांना परवडणार नाहीये. त्यांना माहितीये की या निवडणुकीत काही त्यांचं संधी नाहीये. म्हणजे जी वेळ आलेली आहे ती या दोन्ही पक्षांवर तशा अर्थाने म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंची असू दे किंवा शरद पवारांचा पक्ष असू दे याच्यामध्ये. आणि या तुलनेमध्ये ही सभा झाल्यानंतर महाराष्ट्रातला एक मूड लक्षात येतो. विशालजी तर अक्षरशः मी दर्शकांना आमच्या सांगू शकते की विशालजींनी ठामपणे पहिल्यापासून एक भूमिका घेतलेली की प्रकाश आंबेडकरांनी मन बनवलेलं आहे आणि त्यांना ह्या आघाडी बरोबर जायचं नाहीये. अजून एक गंमत आहे की राजू शेट्टी भूमिका माझी नाही, भूमिका आंबेडकरांचीच मी विश्लेषण केलं. म्हणजे ज्या घटना किंवा जे वक्तव्य जे येतात ना शेवटी कसं असतं की आपण इथे चर्चा करतो. आपण आतापर्यंत मला वाटतं 4-5 विषयांवर आपण बोललो. हे बोलत असताना काय होतं की जे कलेक्शन जे असतं म्हणजे काही जुने अनुभव असतात, एकंदर स्वभाव नेत्यांचे माहिती असतात आणि हल्लीच्या काळामध्ये येणारे त्यांचे काही वक्तव्य असतात. तर ह्या सगळे एकत्र मांडून जसं एखादी आकडेवारी जशी आपल्याला मांडता येते किंवा बॅलन्स शीट पाहिल्यानंतर जसं लक्षात येतं की बाबा हा उद्योग हा चालतोय की हा बंद पडणार आहे, तसं ते नेत्यांचे वक्तव्य आणि हे सगळं एकत्र सरमिसळ झाली आणि त्याचं विश्लेषण केलं की ते लक्षात येतं की यांची भविष्यातली भूमिका काय असेल. तो शेवटी तो अंदाज असतो, तो काही दावा कोणी करू शकत नाही. कारण राजकारणामध्ये केव्हा काय होईल हे शेवटी सांगता येत नाही. म्हणजे नाही का? आणि अगदी बरोबर आहे. म्हणजे याला जोडून मला असं म्हणावं वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी अद्याप भूमिका घेतलेली नाही असं आपण म्हणू शकतो.
कारण अद्याप अर्ज भरायला आणि त्या तारखा सगळ्या जाहीर व्हायला, नोटिफिकेशन निघायला वेळ आहे. म्हणजे पहिल्या 1900 त्यांचा कुठलाच नाहीये मतदारसंघ, विदर्भातले आहेत. विदर्भातले 19 आणि 29 एप्रिलला त्यांच्याकडे मतदान आहे. त्यामुळे आता त्यांना कुठल्याही दिवशी म्हणजे या 1-2 दिवसातच त्यांना त्यांची भूमिका ठरवावी लागेल. दुसरं राजू शेट्टींनी पण आघाडीबरोबर जाणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं, निसंदिग्धपणे आता राजू पाठिंबा द्यावा. म्हणजे मी उभा राहणार आहे, मला तुम्ही पाठिंबा, मी तुमच्या पक्षात येणार नाही येणार. कारण आता अर्थात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आणि राजू शेट्टींची पहिली निवडणूक आणि आताची ह्याच्यामध्ये फरक पडलेला निश्चित आहे. त्यावेळी ज्या पद्धतीने आक्रमकपणे त्यांनी मुद्दे मांडलेले होते आणि आता तसा महाराष्ट्रात काही शेतकरी आंदोलनाचा मोठा विषय नाहीये, मराठा आंदोलनाने ते व्यापलेलं आहे सगळं. तर या पण काही पॉकेट्समध्ये फरक पडू शकतो आणि महाविकास आघाडीला एक जागा सुद्धा यावेळी महत्वाची असणार आहे, ज्या मिळवायच्या त्या. तर याकडे तुम्ही काय कसं बघताय? महाविकास आघाडीला जरी जागा हव्या असतील तरी त्यांचा तिथल्या मतदारसंघावरचा क्लेम सोडून देणं आणि राजू शेट्टींना शिवसेनेनं बाहेरनं पाठिंबा देणं हे मला आत्ताच्या याच्यात राजकीय शहाणपणाचं असेल त्यांच्या दृष्टीनं, शिवसेनेच्या दृष्टीनं असं वाटत नाही. त्यांचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत, ती जागा ते लढवत आहेत. त्यांचा खासदार तिथे होता आतापर्यंत. त्यामुळे ते शेट्टींना कशासाठी बाहेरनं पाठिंबा देतील असा एक प्रश्न आहे. जरी आणि पाठिंबा देऊन सुद्धा राजू शेट्टी निवडून येतील याची काही नाहीये. मागच्या वेळेला ते पडलेले आहेत तिथे यांच्याच विरोधात, शिवसेनेच्या विरोधातच पडले. पण आता तिथे तुम्ही म्हटलं शेतकरी आंदोलन हा मुद्दा नाहीये, परंतु राजू शेट्टी यांचं वैयक्तिक काम हातकणंगले आणि त्या सगळ्या परिसरामध्ये जो सगळा साखर कारखान्यांचा बेल्ट आहे आणि दुधाचा बेल्ट आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर काम केलेलं याची जाणीव असलेला मतदार तिथे आहे. त्यामुळे त्यांना इग्नोर पण करून टाकता येणार नाही. परंतु त्याच वेळेला राजू शेट्टी उभे आहेत आणि त्यांना शिवसेना बाहेरनं पाठिंबा देते असंही शक्य वाटत नाही. बरोबर. मराठा आरक्षणाचा पण तुम्ही विषय आता तुम्ही बोलल्या ना, मराठा आरक्षणाचा परिणाम जो आहे म्हणजे ऍक्च्युली काय झालं की जरांगे पाटलांचं आंदोलन हे समजून घेण्यामध्ये बरीचशी गफलत झाली. म्हणजे कुणबी आणि मराठा ही इतकी थीन लाईन आहे की ही समजणंच अनेक लोकांना कठीण गेलं किंवा ही समजलीच नाही. म्हणजे विदर्भामधला हा मुद्दा वेगळाच आहे. विदर्भामध्ये बहुसंख्य मराठा समाज जो आहे तो ऑन पेपर ऑलरेडी कुणबी आहे. हा जो विषय होता की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या आणि आम्ही मराठा असलो तरी पण आम्हाला आरक्षण द्या ओबीसी मधून, हा विषय फक्त मराठवाड्यामधला आहे. कारण निजामाच्या काळातली जी कागदपत्र जी होती त्याचे पुरावे होते, ते पुरावे, ते कोतवाल बुक ती नाही आहेत अवेलेबल. आणि म्हणून खूप व्यापक आणि मोठा विषय आहे. आणि त्यामध्ये आणखी एक मुद्दा होतोय की आपल्याला स्वतंत्र त्याच्यावर चर्चा करायला लागणार आहे विशालजी आपल्याला. पण त्याच्यावर एकदा बोलायला हवं डिटेल. आणि म्हणजे ग्राउंड झिरोची परिस्थिती मराठा आरक्षणाची काय आहे, नंतर आपण पाहिलं असेल तर भुजबळांची विधानं यायला पुन्हा सुरुवात झालेली आहे. या सगळ्याचा आपण एक पुन्हा व्यापक वेगळा व्हिडिओ करणार आहोत. कालची सभा म्हणजे झालेली राहुल गांधींची, त्यांनी मूड सेट व्हायला जसा पाहिजे होता तसा खरं म्हणजे झाला नाही असं म्हणावं लागेल. कारण ज्या 3 नेत्यांची, प्रमुख नेत्यांची इथं भाषणं अतिशय चांगली होणं आणि प्रभावी होणं अपेक्षित होतं, त्यांची भाषणं तशी चांगली झालेली नाही, तशी प्रभावी झालेली नाहीयेत. या उलट तेजस्वी यादव असू देत किंवा प्रकाश आंबेडकर असू देत, हे भाव खाऊन गेलेले आहेत एका अर्थाने त्या कालच्या सभेमध्ये. आणि त्यामुळे महाविकास आघाडी कुठेतरी सुरुवातीपासूनच महाराष्ट्रामध्ये एक हारण्याच्या किंवा पराभूत मानसिकतेमधून मतदारांना सामोरी जाणार असे दिसते. अगदीच असं आपल्याला असं म्हणता येणार नाही, पण त्याचा तुम्ही म्हणता असं मूड जो सेट व्हायला पाहिजे होता तितपत तो झालेला नाही, हे मात्र नक्की खरं आहे. विशालजी, तुमच्याकडे एक फायनल वर्ड. चाचपडते आहे असं म्हटलं आपण तर ते जास्त स्पेसिफिक होईल असं मला वाटतं की महाविकास आघाडीला अजूनपर्यंत किंवा इंडिया आघाडीला अजूनपर्यंत मुद्दा मिळालेला नाही. या सभेमध्ये एक मोठा मुद्दा देणं अपेक्षित होतं, राहुल गांधींनी असेल किंवा कुठल्याही इतर नेत्यांनी. इतर नेते हे जसं अनिकेतजी म्हणाले तसं दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या फळीमधले सरदार असल्यासारखे त्यांचं त्या ठिकाणी त्यांना वागणूक मिळाली किंवा त्यांची वर्तणूक तिथे तशी होती. त्याच्यामुळे मुख्य भाषण जे होतं ते राहुल गांधींचं होतं आणि राहुल गांधींनी एक खूप मोठा मुद्दा पूर्ण राजकीय म्हणजे या सगळ्या इलेक्शनच्या कॅम्पेनला
लीड करणारा एक मुद्दा देणं अपेक्षित होतं. तो मुद्दा मिळाला नाही. राहुल गांधी स्वतः चाचपडतात आहे आणि इंडिया आघाडी चाचपडते, असंच म्हणजे मी फायनल ह्याच्यामध्ये मला म्हणता येईल. तर सत्ताकारण या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही दररोज आपल्या समोर नवनवीन विषय निवडणुकीच्या संदर्भातले घेऊन येतोय. माझे वरिष्ठ सहकारी अनिकेतजी आणि विशालजी हे दोघंही या चर्चेत आज सहभागी झाले. तुमच्या दोघांचेही आभार. आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आपण चर्चेला घेऊया लवकरच आणि त्याचे विविध पैलू हे आपण दर्शकांसमोर आणणार आहोत. तुमच्या सूचना असतील त्या निश्चित कळवा. तुमच्या कमेंट्स आम्हाला वाचायला खूप आवडतील. आणि याशिवाय आमचा यंगिस्तान हा युवा वर्गासोबतचा जो कार्यक्रम आम्ही खास करून सुरू केलेला आहे तो आपण निश्चित बघा. आणि तुमच्या ज्या काही मौलिक सूचना असतील त्या पाठवा. नवराष्ट्राचं आमचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.